हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहे पनीर टिक्का मसाला। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, काजू, 2-3 इलायची टाकलेल्या, जिरा आणि सफेद हावरे ते आपण छान पलटवून घेऊया। हावरे म्हणजे तेल टाकले त्याच्यामध्ये, आणि तेल टाकलेलं आहे जरासा, त्याच्यामध्ये आपण छान परतून घेऊया, एकदम मऊ होऊन देऊया। छान असा मऊ झालेला आहे। आता आपण थंड करत ठेवूया। एकीकडे भाकरी चालल्यात, थंड झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिश्रण करून घेऊया मिक्सरला, एकदम बारीक पेस्ट करायची आहे। नंतर कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून ते आपण मिश्रण केलेले आहे ते नंतर टाकू। पहिले आपण पनीर तळून घेऊया। तेल थोडं जास्त टाकायचं, म्हणजे पनीर आपलं खाली चिटकायला नको। पनीर तळून घेऊया आपण तसंही पनीर टाकू शकता, पण मी तळून घेतलेत। छान असं तळून झालेलं आहे। त्यानंतर तेल कमी करून त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवून त्याच्यामध्ये आपण जो मिश्रण मिक्सरला केलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता परतवून घेऊया। छान असं परतून घेऊया। तेल वरती आलं पाहिजे, तेल आपलं वरती आलेलं आहे। त्यानंतर आपण घरचा गरम मसाला आपला लाल तिखट, मिरची पावडर, हळद, धना पावडर एवढे मसाले घेतलेले आहेत चवीनुसार। मीठ मी मगाशीच टाकलेलं आहे, विसरले दाखवायला। नंतर आपण त्याच्यामध्ये पनीर टिक्का मसाला टाकून घेऊया। पाणी टाकून घ्यायचं आधी, म्हणजे मसाला शिजला पाहिजे, नंतर आपण त्यामध्ये पनीर टिक्का मसाला टाकायचा। टाकून झालेलं आहे। आता आपण परतवून घेऊया, मिश्रण एकजीव करून घ्यायचा। 5 मिनटं आपण वाफवून देऊन घेऊया, म्हणजे मसाला शिजला जाईल। थोडंसं पाणी घालून मसाला आपला छान असा शिजलेला आहे। त्यानंतर आपण पनीर घालून घेऊया। परतवून घेऊया, बघा कशी दिसते। त्यानंतर आपण वाफ काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण फ्रेश क्रीम घालूया, थोडीशीच घालायची, जास्त पण नाही घालायचे। परतवून घेऊया। परत आपण 5 मिनटं झाकण देऊन चांगलं असं शिजवून घेऊया। तयार आहे आपला पनीर टिक्का मसाला। त्याच्यानंतर थोडंसं पनीर राहिलेलं तर मी ते फ्राय केले। बघू शकता आपलं जेवण रेडी आहे। भाकर, पनीर टिक्का मसाला आणि पनीर आपलं असंच घेतलेलं तळून।